सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। जिल्हा परिषदच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी गटित राज्यस्तरीय समितीने अभ्यास करून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विशेष करून मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी 16 उपाययोजनांसह 25 उपक्रम राबवण्याचे सुचवले आहे। यात जे पालक आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत घेतील त्यांना प्रोत्साहन म्हणून स्थानिक करता सवलत देण्यासारखे कर माफी अभियान राबवण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना करण्यात आले आहे। याशिवाय शिक्षकांची वारी, ग्रंथ दिंडी आणि चावडी वाचन यांसारख्या उपक्रमातून संपूर्ण गाव शैक्षणिक दृष्ट्या साक्षर करण्याचा मानस आहे। शहरातील मेन रोडवरील श्रीराम मंदिर चौकामध्ये काल शनिवारी रात्री 10:30च्या सुमारास एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला। तसेच अन्य ठिकाणीही दिवसभरात 2 हाणामारीच्या घटना घडल्या आहेत। ऐन रामनवमी उत्सव शहरात चालू असताना या घटना घडल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। व्याजाच्या रकमेपोटी वारंवार त्रास देऊन आवाजवी व्याजाची आकारणी करून शिवीगाळ, दमदाटी व जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून मला माफ करा, कर्जामुळे लेकरांचे हाल होते अशा आशयाची चिठ्ठी ठेवून गवंडी काम करणाऱ्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील गायकवाड वस्ती भागात घडली। अर्जुन शरणागत असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पारनेर तालुक्यातील निघोज येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे। संदीप भजन सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विशेषतः मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी आणि या शाळांना सुवर्ण दिवस मिळवून देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मूळ संकल्पनेतून आणि पुढाकाराने मार्च ते जून 2026 या कालावधीत व्यापक उपक्रम राबवले जाणार आहेत। खासगी शाळांच्या स्पर्धेत सहकारी शाळांचा टक्का वाढवण्यासाठी राज्यस्तर समितीने नुकताच आपला सविस्तर अहवाल सादर केला आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत श्रीगोंदा तालुक्यात फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात तब्बल 38 शेतकऱ्यांची सुमारे 5.83 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अडाळी येथील अविनाश भाऊसाहेब काटे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। राज्य माहिती आयोग नाशिक खंडपीठाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील तत्कालीन जनमाहिती अधिकारी तथा कुलगुरूंचे स्वीय सहाय्यक रवींद्र चोथे यांना तब्बल 20,000 रुपयांचा दंड ठोकवला आहे। दंडाची रक्कम त्यांच्या वेतनातून वसुली करावी असे आदेश देण्यात आले आहेत। या निर्णयामुळे विद्यापीठ अधिकारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। भोंदूगिरी करत कमावलेली माया अशोक खरातने शिर्डीतील हॉटेलात गुंतवणूक केल्याची चर्चा जोमात सुरू आहे। शिर्डीसह नगर आणि संगमनेर मधील उद्योजकही भोंदूंच्या मायेत फसल्याची माहिती सूत्रांकडून पुढे येत आहे। दरम्यान शिर्डीतील गोंदकर यांची जमीन फसवणूक प्रकरणाच्या अर्जावर शिर्डी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। घुरडी डोंगरावर सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मनमानी व दडपशाही सुरू असल्याचा आरोप जय पवार यांच्यासह स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे। हद्द निश्चित न करता विद्युत वाहिनींच्या उभारणी करण्यात येत आहे। यामुळे परिसरातील आदिवासी समाजावर अन्याय होत आहे। आदिवासी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून सौर ऊर्जा प्रकल्पाच्या
मनमानी व दडपशाही विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अजय पवार यांच्यासह स्थानिक आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरातील अक्षय दिलीप हिवराळे यांना कोणतीही कारण नसताना शिवीगाळ करत डोक्यात उलटा कोयता मारून जखमी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अक्षय हिवराळे हे मोटारसायकलवरून जात असताना उपाध्ये माळव्याजवळ लघुशंका करण्यासाठी थांबले असताना 2 मोटारसायकलवर 4 जण आले. कारण नसताना ते शिवीगाळ करून लागले. याबाबत जाब विचारला असता आरोपींनी अक्षय यांच्या डोक्यात उलटा कोयता मारून जखमी केले. तसंच इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अक्षय यांना त्यांच्या मित्राने जखमी अवस्थेत पाहिले. त्यानंतर चुलत भावाच्या मदतीने जखमी अवस्थेत अक्षय यांना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी हर्षल रावडे, नयन जाधव, अनिकेत दाभाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.